नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा सुमित माळी आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल सुमित माळी द ट्रॅव्हलर। आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक सुंदर आणि शांत ठिकाणी म्हणजे देवगड येथे, जे नेवासा तालुक्यात आणि अहमदनगर जिल्ह्यात आहे। हे ठिकाण खूप कमी लोकांना माहिती आहे, पण निसर्ग सौंदर्य, डोंगर आणि शांत वातावरणामुळे हे खूपच सुंदर आहे। तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत देवगड नेवासा कसे आहे, इथे काय पाहायला मिळते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, देवगड नेवासा हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण मानले जाते। हे ठिकाण डोंगरावर वसलेले आहे आणि येथून आसपासचा निसर्ग खूप सुंदर दिसतो। जवळच प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर आणि मोहिनीराज मंदिर आहेत, त्यामुळे बरेच पर्यटक आणि भक्त येथे भेट देतात। येथे येताना तुम्हाला शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि सुंदर व्ह्यूज अनुभवायला मिळतात। पाणी पण जास्त आहे, मस्त आहे। मंदिराच्या मागे वाहणारी प्रवरा नदी आणि आजूबाजूची हिरवीगार झाडे या ठिकाणाला आणखी सुंदर बनवतात। येथे बसून शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो। इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी बोटिंगचीही सुविधा आहे, त्यामुळे भक्तांसोबत पर्यटकही मोठ्या संख्येने येथे भेट देतात। नंतर असतं ना। दरवर्षी येथे दत्त जयंतीच्या वेळेस मोठा उत्सव साजरा केला जातो आणि हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात। ओय बाबा, मित्रांनो, आम्ही लोणीपासून देवगड नेवासापर्यंत प्रवास केला। रस्त्यात खूप सुंदर शेती, डोंगर आणि गावांचे दृश्य पाहायला मिळाली। जेव्हा आपण देवगडकडे चढायला सुरुवात करतो तेव्हा रस्ता थोडा ॲडव्हेंचर वाटतो। डोंगरावर पोहोचल्यावर तुम्हाला पूर्ण परिसराचा पॅनोरामिक व्ह्यू दिसतो, जो खरंच खूप अमेझिंग आहे। जर तुम्हाला नेचर फोटोग्राफी किंवा ड्रोन शॉट घ्यायचे असतील तर हे ठिकाण परफेक्ट आहे। चल ना आता आपण करणार। देवगड नेवासामध्ये तुम्हाला काही खास गोष्टी पाहायला मिळतात। डोंगरावरून दिसणारा सुंदर व्ह्यू, प्राचीन मंदिर आणि धार्मिक वातावरण, शांत आणि पोल्युशन फ्री निसर्ग। सकाळी किंवा संध्याकाळी इथे आल्यास सनसेट आणि सनराईज खूप सुंदर दिसतो। हे ठिकाण खास करून ट्रॅव्हल लवर्स, ब्लॉगर्स, नेचर लवर्स यांच्यासाठी परफेक्ट आहे। जर तुम्हाला शहराच्या गर्दीतून थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर देवगड नेवासा हा खूप चांगला पर्याय आहे। मज्जा आली वाटलं।
आज आपण आलो आहोत एक अतिशय पवित्र आणि सुंदर ठिकाणी, देवगड दत्त मंदिर. हे ठिकाण प्रवरा नदीच्या काठी वसलेले असून निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. येथे भगवान दत्तात्रयांचे भव्य मंदिर आहे. मंदिर पूर्णपणे दगड आणि संगमरवरी कामाने बनवलेले आहे आणि वर सोनेरी कळस देखील आहे. मित्रांनो, जर तुम्हाला शांत, आध्यात्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण पाहायचे असेल तर देवगड हे एक उत्तम ठिकाण आहे. कोण घेणार तुला? जर तुम्ही देवगड नेवासाला भेट देणार असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी या. पाणी आणि स्नॅक्स सोबत ठेवा. पावसाळ्यात निसर्ग खूप सुंदर दिसतो. सर्वात चांगलं सेशन म्हणजे जुलै ते फेब्रुवारी. पांढरा पेढा आहे का? बाकीच नाही घ्यायचं का? घ्यायचं का नाही? तर मित्रांनो, देवगड नेवासा हे खरंच महाराष्ट्रातील एक सुंदर असं धार्मिक ठिकाण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मी आहे सुमित माळी, द ट्रॅव्हलर, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन आणि सुंदर ठिकाणासोबत. तोपर्यंत बाय बाय.